पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू। तीनही सेना दल प्रमुख सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बैठकीसाठी उपस्थित। कुठल्या अटींवर शस्त्रसंधी, कोणत्या अधिकाराने ट्रम्प यांची मध्यस्थी, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीवर संजय राऊतांनी केली मागणी। दिल्ली विमानतळावरील विमानसेवा सुरळीत, शस्त्रसंधीनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली, काही विमान उड्डाणांवर परिणाम होण्याचीही शक्यता। शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमधली परिस्थिती सामान्य, रात्री ड्रोन गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा कोणताही हल्ला नाही। पंजाबच्या अमृतसरमधल्या शैक्षणिक संस्था आजही बंद, पंजाबमधील परीक्षा रद्द करण्याचे आदेश, भारत पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, मोहम्मद युनूस सरकारनं शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर घातलीय बंदी, दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत घातली बंदी। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये दक्षता, सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर आणि तुळजाभवानी मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद सोबतच इतर साहित्याला बंदी। भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाचा नाशिकमधल्या कांद्याला फटका, निर्यात ठप्प पडल्यानं कांद्याचे दर प्रति क्विंटल 1000 रुपयांनी घसरले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। भारत आणि पाकिस्तानमधल्या शस्त्रसंधीनंतर आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता। आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक, नव्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती दिमाखदार पुतळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन। आणि पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।